सोलापूर शहराच्या 40% भागात शुक्रवार 8 मे रोजी पिवळ्या पाण्याचा पुरवठा झाला। पाणी पुरवठा होताच नागरिकांनी तक्रारी केल्या। यामुळे महापालिकेने पाण्याचे नमुने तपासून घेतले। हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला। सोरेगावजवळ पाईप दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे नदीतून पाणी घेण्यात आले, त्यामुळे पिवळ्या पाण्याचा पुरवठा झाला। शनिवारपासून पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होणार नाही अशी हमी महापालिकेच्या वतीने देण्यात आली। शुक्रवारी सकाळी पाणी पुरवठा झाल्यानंतर नागरिकांमध्ये ओरड सुरू झाली। नळाला आलेले पाणी जाईपर्यंत 3 ते 4 तास पिवळेच पाणी येत होते, त्यामुळे नागरिकांनी पिण्यासाठी जारचे पाणी वापरणे पसंत केले। सोरेगावजवळ उजनीच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते, त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नदीतून पाण्याचा उपसा करण्यात आला। नदीद्वारे पाणी उपसा केल्यामुळे पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा झाला अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली। झोन क्रमांक 4, 5, 8 यामध्ये पिवळे पाणी आले। पाण्याला कुठलाही रंग येऊ नये म्हणून PSC पावडरचा वापर केला जातो, मात्र शुक्रवारी झालेल्या पाणी पुरवठ्यात या पावडरचा वापर केला नाही, त्यामुळे पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा झाला। नदीद्वारे पाण्याचा उपसा झाला। हे जरी खरे असले तरी पावडरचा वापर केला असता तर शहराच्या 40% भागात स्वच्छ पाणी पुरवता आले असते। उजनी धरणात सध्या पाण्याचा मृत साठा असल्याने त्याचा काही परिणाम आहे का असे विचारले असता मनपाने त्याचा आणि पिवळ्या पाण्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले। मात्र पाण्याला जर पिवळे रंग असेल तर नागरिकांनी पाणी उकळून पिणे आवश्यक आहे। अशा पाण्यामुळे अनेक व्याधींना निमंत्रण मिळते, त्यामुळे काहीही त्रास झाला तर नागरिकांनी त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा। आरोग्य संबंधी हलगर्जीपणा करू नये अशी माहिती फिजिशियन डॉक्टर मनोज कोरे यांनी दिली।